हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे काळा चिकन म्हणजे काळं चिकन रस्सा. तर त्याची तिथं रेसिपी तयारी वगैरे चाललेली होती. अगोदर चिकन मस्त स्वच्छ धुवून आणि त्याचं सूप वगैरे बनवून घेतले, छान उकडून घेतले. बघा इथं सूप बाजूला काढले, चिकन बाजूला काढले. इथं मसाले घेतलेत, काळा मसाला, कांदा लसूण मसाला आणि इथं कांदा वगैरे मी भाजून घेतला आहे. खोबरं भाजून घेतले, 2 आल्याचे तुकडे भाजून घेतलेत आणि कांदा आता अगोदर आपल्याला छान असं चिरून घ्यायचा आहे. त्या अगोदर मी मसाले सांगते कोणकोणते घेतलेत मी तर काळा मसाला घेतला आहे घरचा, कांदा लसूण अंबारी मसाला असतो ना तर ते घेतला आहे थोडासा, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा आणि थोडासा आमचा दुसरा हे घरचा मैसूर मसाला होता, गरम मसाला, तो घेतला 1 चमचा आणि बाकीचा मटन मसाला एक थोडासा नॉर्मल अर्धा चमचा. तर एवढे मी मसाले घेतले आणि हे जे आपण मसाला भाजलेला आहे ना ते कांदा वगैरे चिरून घ्यायचा, थोडासा खोबरं वगैरे चिरून घ्यायचं, जेणेकरून काय होतं की ते मसाला एकदम पूर्ण एकजीव होऊन वाटून छान असा निघतो. तर ह्याचं खोबऱ्याची मी आता छान अशी तुकडे करून घेते बारीक बारीक आणि ते पण वाटून घेणार आहे. तर ह्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले मिक्सरमध्ये. आता सगळं आपण ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि वाटून घेणार आहे. तर आता हे मसाला आहे ना, तुम्हाला वाटलं तर थोडंसं, जर तुम्हाला वाटलं कांदा थोडा कच्चा आहे तर तुम्ही इथं तेल टाकून तव्यावरती हा मसाला एकदा भाजून पण घेऊ शकता, खूप छान होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला हरभऱ्याची डाळ टाकायची असती तर ते सुद्धा टाकू शकता. पण इथं आता माझ्याकडं बाजरीचं पीठ वगैरे भाजून घेतलेलं होतं मी तेल टाकून, तर मग छान, तर म्हटलं तेच टाकावं आणि बारीक असा मसाला वाटून घ्यायचा आहे. थोडासा अगोदर एकदा फिरून घ्यायचं, नंतर मग थोडंसं पाणी टाकायचं आणि चमच्याने हलवून थोडंसं पाणी टाकून परत छान असा बारीक वाटून घ्यायचा. जास्त पाणी नाही टाकायचं, थोडंच टाकायचं, जितका मसाला वाटण्यासाठी आपल्याला लागेल. छान असा बारीक ग्रेव्ही होईल त्याची, तर तेवढंच आपल्याला टाकून वाटून घ्यायचं आहे. आता मसाला माझा इथं वाटून झाला आहे. मी इथं पातेलं ठेवलं लगेच गॅसवरती आणि लगेच तेल टाकून घेतलं आहे आणि इथं लसूण खोबऱ्याची वाटण होतं ते टाकून घेतलं अगोदर आणि थोडंसं छान असं तळून घ्यायचं, हलवून घ्यायचं आपल्याला चांगलं. आता इथं ज्या पातेल्यामध्ये मी इथं सूप बनवलेलं होतं आणि हे काय केलं होतं, चिकन आपलं शिजून घेतलं होतं ना, त्याच पातेल्यामध्ये इथे टाकले करायला. तर इथं लसूण खोबऱ्याची पेस्ट आपली छान अशी तळली की लगेच मसाले टाकले, मसाले तळले, थोडंसं तेल सुटेपर्यंत थांबायचं, तळून घ्यायचे छान मसाले आणि त्यानंतर हे आपलं जे वाटण बनवलेलं होतं काळं वाटण कांद्याचं त्याचं खोबऱ्याचं ते पण टाकून द्यायचं, मसाला आपला पूर्ण त्याच्यामधला मिक्सरमधला, आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला त्याला छान भाजून घ्यायचं, जेणेकरून काय होतं तेल सुटेपर्यंत भाजलं ना आपण चांगलं 2-3 मिनटं तरी बारीक गॅसवरती छान भाजून घ्यायचं, जेणेकरून असं हे होतं. आणि त्यानंतर मग थोडासा मी फुल केला गॅस आणि सगळं छान असं भाजून घेतलं आणि थोडंसं नॉर्मल, जास्त नाही, कारण करपण म्हणून थोडं हलवत राहायचं नेहमी, जेणेकरून छान असा मसाला भाजला जातो आणि भाजला ना मसाला खूप टेस्ट छान येते भाजीला पण. आणि त्यानंतर काय करायचं, थोडंसं सूप आहे ना ते काढलेलं होतं ना आपण बाजूला, त्याचं वरची अशी तरी घ्यायची आणि ती पण टाकायची, टेस्ट छान येते भाजीला. आता तुम्ही त्याला सुक्कं जर बनवायचं असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने बनवू शकता. त्याच्यामध्ये फक्त सुक्कं टाकायचं झालं, मग काय लगेच सुक्कं तयार होतं. आता ह्याच्यामध्ये मी 5-10 मिनटं छान असं बारीक गॅसवरती भाजून घेतलं. तर 5-10 मिनटं बी नाही, इथले 5-6 मिनटं तुम्ही अशा पद्धतीने हलवून भाजू शकता. पुन्हा चवीपुरतं थोडंसं मीठ टाकले आणि त्याच्यामध्ये आपलं जे चिकन होतं ना उकडलेलं ते सगळं टाकून दिलं ना, असं हलवून घ्यायचं आहे, सगळं एक मिश्रण करायचं आहे. चवीपुरतं मीठ वगैरे तुम्हाला सगळं टाकून घ्यायचं आहे आणि असं तेल सुटलं की लगेच झाकून ठेवायचं आहे आणि थोडंसं बारीक गॅसवरती अजून 5 मिनटं आपल्याला ठेवायचं. 5 मिनटं नाही पण 2-3 मिनटं तुम्ही मध्ये गॅप द्या, कारण खूप छान असं हे शिजलं पण जातं आणि सगळा मसाला आतपर्यंत सगळं पोचतं. तर बघा किती छान असं तो तेल सुटलं आहे आणि इतकं टेस्टी झाले ना, काही बघायचं काम नाही. कारण असं सुद्धा सुक्कं तुम्ही खाऊ शकता, तर मग त्या सुक्के खाण्यासाठी मी इथं काढून ठेवते. तर खूप टेस्टी दिसते बघा. आणि आता हे जे काही मसाला उरलेला आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये चिकन, तर आपण थोडासा रस्सा बनवणार आहोत, तर त्याच्यामध्ये मी सूप टाकून दिलं अगोदर. परत मग त्यानंतर थोडंसं बाजरीचं पीठ भाजलेलं होतं ते पण टाकलं आणि थोडंसं मिक्सरचं भांडं पण इसळून टाकलं, जेणेकरून ते आपला मसाला राहिलेला सगळा त्याच्यामध्ये जाईल. आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि हलवून घेतलं आहे
आणि त्यानंतर आपण थोडीशी वरतून कोथिंबीर टाकू. अगोदर आपण वाटणामध्ये कोथिंबीर टाकलेली होती, त्याच्यामुळे मी आता काही नंतर फोडणीला नव्हती टाकली, आता फक्त वरतून टाकली. आणि काही आपण हे सुकं काढून घेतलंय बघा, किती छान दिसतंय. आणि त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची, लिंबू पिळायचं आणि मस्त ते खाऊन घ्यायचं. खूप टेस्टी लागतं. एकदा नक्की तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा. असं सुक्कं तुम्ही भाकरीबरोबर भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता, किंवा तुम्हाला असं नुसतं खायचं असेल तरी खाऊ शकता. आणि रस्सासुद्धा बनवलेला आहे भाकरीबरोबर खाण्यासाठी. तर खूप छान मस्त असा काळा चिकन रस्सा आपला रेडी तयार आहे. उकळून दिला थोडासा 2 मिनटं बारीक गॅसवरती, आणि इथं मस्त कडक अशी बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी बनवून घेतली. आणि चला रेडी आहे सगळं जेवायला. तर मुलांना दिलं, त्यांना दिलं. खूप टेस्टी झालं होतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने, आणि कमेंट करून सांगा कसं झालं आहे. तुम्हाला आवडते का ते सुद्धा कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब. तोपर्यंत बाय.